नमो नमः. आजचा श्लोक आहे, नुसतेच क्रियेशिवाय नुसतेच गोड बोलणे शोभत नाही या विषयीचं. बघा, कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. याचा अर्थ असा आहे, असं एखादं फूल विविध रंगांनी युक्त आहे परंतु त्याच्यात सुगंध नसेल तर ते फूल शोभत नाही. आणि जर एखादा व्यक्ती फक्त गोड बोलत असेल पण त्याने कृती काहीच करत नसेल, क्रिया करत नसेल तर ते गोड बोलणेही शोभून दिसत नाही. याविषयीचं आहे. तर मित्रांनो, मला एक कहाणी आठवते. एका शेठजीला 2 बायका होत्या. तर एक जी पत्नी होती नुसतीच खूप सेवा करायची आणि काम सगळं त्या शेठजीची सगळी सेवा करायची. आणि एक जी होती फक्त त्या शेठजीचं नाव होतं गोपाल आणि ती फक्त नामस्मरण करत राहायची, जप करायची. आणि ती काय करायची, माळ घ्यायची आणि जपमाळ घेऊन गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी असं तिचं सारखं दिवसभर चालू राहायचं. लोकांना वाटायचं बघा किती पतीवर प्रेम आहे बाबा, शेठजीची बायको किती हे आहे, श्रद्धाळू आहे, गोपालचं नामस्मरण करते. ही बिचारी काम करून सेवा करून परेशान व्हायची. एकदा काय झालं, ती काम सेवा जी करणारी होती पत्नी ती माहेरी गेली आणि ही राहिली. मग शेठजी रोजच्याप्रमाणे बाहेर व्यापार करून आले आणि आल्यानंतर पाणी मागितले. हिचं गप चालू होतं, गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी. आणि जेव्हा तो मोठा मनी यायचा गोपाल शेठजी करायची. तर तेवढ्यामध्ये त्याने पाणी मागितलं. तर पाणी मागितल्याबरोबर ती घ्या तिथंच आहे म्हणली, गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी करायची. मग परत त्याला वाटलं चला बाबा नामस्मरण करायला जावं आपण, घ्यावं. पाणी घेतली. पुन्हा त्याच्यानंतर जेवायला भूक लागली होती. जेवायला वाढ म्हणल्यानंतर तिनं फक्त स्वयंपाकघराकडे हात केली, गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी गोपाल शेठजी. तिचं चालूच राहायचं. त्याला वाटलं हे काही कामाचं नाही बाबा. त्याला खूप राग आला. जेवण नाही दिलं नाही, पाणीही दिली नाही, काही व्यवस्था नाही, काहीच नाही आणि नुसतं गोपाल शेठजी करायला. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बाबा हे बायको काही कामाची नाही, हे फक्त नामस्मरण करते, गोड बोलते, क्रिया काही करत नाही. तीच आपली सेवा करणारीच बायको खूप चांगली आहे असं त्याला लक्षात आलं. पाहिलात ना, तर असं नुसतं नामस्मरण करण्यानं काही होत नाही, तर कृती करणं महत्त्वाचं आहे. कमी बोला पण कृती जास्त करा. म्हणून माणसानं कृती करणं महत्त्वाचं आहे, गोड बोलणं नुसतंच महत्त्वाचं नाही. धन्यवाद. जर तुम्हाला श्लोक आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.